माझ्या नाकाची एक शस्त्रक्रिया झाली. 4-5 दिवस मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की 2-3 दिवस कोणाशी बोलण्याचा प्रयत्न करू नका, कारण नाकामध्ये दोन्ही साईडला टाके होती. या साईडला एक छोटासा नाकामध्ये रॉड आहे. या साईडचे टाके परवा काढले आणि ह्या साईडचे टाके 2 दिवसात काढणार आहे. परंतु सर्वांनी सांगितलं, अशोक सांगितलं का आपण हे सर्व झाल्यानंतरच पत्रकार परिषद घेऊन जी आपली भूमिका आहे ही भूमिका आपण सर्वांसमोर मांडू. परंतु मी सांगितलं आता जास्त प्रसार आणि प्रचार व्हायला लागलाय तर आपण जास्त वेळ थांबून चालणार नाही, तर आपल्याला ही पत्रकार परिषद घेणं आवश्यक आहे. मला खऱ्या अर्थाने डॉक्टरनी बोलण्यासाठी थोडी सक्ती केलेली आहे, मनाई केलेली आहे. परंतु तरी सुद्धा आपल्या समोर येऊन माझी जी भूमिका आहे, माझ्या पक्षाची जी भूमिका आहे हे आपल्या समोर मांडणं मला आवश्यक वाटलं. 2-3 दिवसापासून आपण सर्वांच्याच माध्यमातून, माझ्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून आपण सर्वांनीच मला चर्चेत आणण्याचं काम केलं. कुठल्याही प्रकारची निवडणूक नसताना माझा प्रचार चांगल्या पद्धतीने केला. तो जर 24 ला केला असता तर कदाचित मी आमदार झालो असतो. परंतु प्रचार हा चांगला असो नाही तर वाईट असो, चर्चेत ठेवण्याचं काम मात्र आपण सर्वांनी केलं. मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे. आपण जी बातमी प्रसारित केले त्यामध्ये सुधाकर घाले पक्षावर नाराज आहेत, पक्षसृष्टीवर नाराज आहेत. त्या बातमीचं मी खऱ्या अर्थाने खंडन करतो. मी कुठल्याही पत्रकारांची किंवा वैयक्तिक कुठल्या नेत्याशी मी पक्ष बदलणार आहे, मी पक्षावर नाराज आहे असं कोणाशीही कधी बोललो नाही. फक्त माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं मला फक्त 2 दिवस माझा फोन बंद ठेवावा लागला होता. या माध्यमातून सुधाकर घाले नॉट रिचेबल आहेत. नॉट रिचेबल अशी बातमी पूर्ण जिल्ह्याभरात येत होती. त्यानंतर सर्वांनीच माझ्याशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न केले, परंतु मी सर्वांना सांगितलं का असं कुठलीही गोष्ट घडलेली नाही. जर मला कुठला निर्णय घ्यायचा असता तर मी माझ्या सर्व प्रमुख सहकारी आहेत, सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत, यांना भेटून यांच्याबरोबर चर्चा करून तो निर्णय घेतला असता. मी एकटाही कुठल्या पक्षात जाऊन किंवा कुठला निर्णय घेऊन असं कुठलं चुकीचं काम करणार नाही असं मी आपल्या माध्यमातून आज जाहीर करतो. त्या गोष्टीचा माझ्या बाबतीत जी चर्चा झाली ती चर्चा कुठेतरी थांबली पाहिजे. माझ्या पक्षश्रेष्ठीपर्यंत ही चर्चा गेली, त्यांनी सुद्धा मला विचारणा केली, परंतु मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं मी कोणावरही कधीही नाराज नव्हतो, यापुढेही नाराज नसणार आहे. मी माझ्या पक्षामध्ये आणि माझ्या मतदारसंघातील माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर खुश आहे. आम्ही सर्वजण एकमताने एक विचाराने काम करतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे कर्जत खालापूरमध्ये तर नंबर 1 चा पक्ष कुठला असेल तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आहे. आपण सर्वांनी, माझ्या सर्व सहकारी असतील, सर्व माझे कार्यकर्ते असतील, सर्व माझे नेते मंडळी असतील, यांनी आपल्याला वारंवार सिद्ध करून दिलेला आहे. कर्जत तालुक्यामधील नगरपालिका असेल, कर्जत तालुक्यामधील जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, पंचायत समितीची निवडणूक असेल, सहकार क्षेत्र असेल, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुणेकर साहेब नंबर 1 चा पक्ष आहे. हे सुद्धा मी सांगायला विसरणार नाही. आपण सर्वांनीच माझ्यावर अनेक वर्ष प्रेम केलंय. असंच प्रेम आपलं सदैव माझ्यासोबत राहावं ही मी सदिच्छा व्यक्त करतो. परंतु या काम करत असताना
काही अडचणी येत असताना माझ्या खऱ्या अर्थाने माझ्या तालुक्यामध्ये नव्हे तर मतदारसंघामध्ये आम्ही 8 जिल्हा परिषद सीटच्या निवडणूक लढवल्या होत्या. त्यामध्ये 7 सीटला आम्ही विजय प्राप्त केला. एक सीट आमच्या अंकित साखरेंच्या माध्यमातून, एक सीट आम्हाला पराजय, त्या सीटचा पराजय आम्हाला स्वीकारावा लागला. परंतु ती सुद्धा सीट आम्ही चांगल्या मताने निवडून आणू शकलो असतो. काही व्यक्ती आले असतील, त्यामुळे आम्हाला तिथे अंकितच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करता आलं नाही. पण पुढच्या काळामध्ये तिथं सुद्धा आम्ही तो सुद्धा जिल्हा परिषद वार्ड चांगल्या पद्धतीने त्याची बांधणी करू. तिथं सुद्धा आमची विधानसभेला त्या वॉर्डमध्ये नंबर 1 ची मतं मला मिळालेली होती. आपण सर्वांनी पाहिलं असेल तर आज स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर 1 चा पक्ष आहे, असं मी आपल्याला आज या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्वांनीच या 4-5 दिवसाच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या आपण त्या बातम्या आपण तयार केल्या होत्या. त्या बातम्यांचा खऱ्या अर्थाने आज आपण सर्वांच्या माध्यमातून कुठेतरी थांबल्या पाहिजेत, त्याचा कुठेतरी शेवट झाला पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने आज मी प्रेस घेतली. आपण सर्वच जण या प्रेससाठी उपस्थित आहात. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही करू शकता. कोणी काय वक्तव्य करायचं हे मी सांगण्यापेक्षा ते प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही सर्वच जण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, भारतीय जनता पार्टी असेल आणि शिंदे शिवसेना असेल, हे महायुतीच्या माध्यमातून तिन्ही पक्ष काम करतायत. कर्जत तालुक्यामध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन विकास आघाडी केलेली आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला खऱ्या अर्थाने सामोरं गेलो आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मोठं यश प्राप्त केलं, हे आपण सर्वांनी बघितलं आहे. आणि कोणी काय वक्तव्य करायचं हे मी बोलू शकत नाही. दुसरा विषय, आदरणीय तटकरे साहेब हे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत, आदरणीय शिंदे साहेब त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, फडणवीस साहेब त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. हे वरच्या लेवलला काही निर्णय घेऊ शकतात, त्यांच्या आपल्या चर्चा होऊ शकतात आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचा तो अधिकार आहे आणि सर्वच जनतेला हे माहीत आहे. कर्जत खालापूरमध्ये आम्ही सर्वजण उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही काम करतोय. आपल्याला सर्वांना माहिती आहे 2024 ला महायुतीमुळे मला उमेदवारी पक्षाकडून मिळू शकली नाही, परंतु कर्जत खालापूरने नव्हे तर रायगडने नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. या मतदारसंघामध्ये एक अपक्ष माणसाने 1 नंबरचे मतदान घेतलेलं आपण सर्वांनी पाहिलं आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून तयारी करतोय. आमच्या पक्षावर आमचा विश्वास आहे आणि 29 ला वेळ बघून आपण कशी उमेदवारी लढवायची, परत अपक्ष लढवायची की पक्षातून लढवायची, ते आम्हाला पक्षश्रेष्ठी जो आम्हाला निर्णय देईल किंवा तुम्हाला तिकीट भेटतंय की नाही भेटतंय त्या माध्यमातून निर्णय घेऊ. 2019 ला मी जिल्हा परिषदमध्ये काम करत होतो. मी जिल्हा परिषदचा सदस्य होतो. 2020 ला मी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष झालो. परंतु 2019 ला आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या मतदारसंघाचे नेते आदरणीय सुरेश लाड होते. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सर्वजण काम करत होतो. त्यावेळी काही कारणास्तव ते उमेदवारी लढवत नव्हते, परंतु काही विचारानंतर त्यांनी परत उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला आणि ते आमचे नेते असल्यामुळं, त्यावेळेचे नेते असल्यामुळं आम्ही त्यांच्या निर्णयाचा नेहमीच सन्मान केला, त्यांचा आदर केला. त्यांचा आम्ही तेव्हाही आदर करतो, आजही आदर करतो. तेव्हा ते निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्वच जण होतो. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वांनी काम केलं. त्यानंतर 24चा विषय आला, अचानक महायुती झाली. महायुतीमध्ये मला उमेदवारी मिळाली नाही, आपण सर्वांनी पाहिलं. आणि 2024 ला मी अपक्ष निवडणूक लढवली. अगदी कमी मताने माझा पराभव झाला, पण पुढच्या काळामध्ये 29 मध्ये
आम्ही कुठेही न थांबता 24ला निवडणुकीला हल्ल्यावर कुठे न थांबता दुसऱ्या दिवसापासून आम्ही काम करत राहिलो आणि 29च्या निवडणुकीची आम्ही दरवी साहेब आजही तयारी करतोय. 29च्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहेत. आमच्या भूमिकेशी आमच्या तत्वांशी आम्ही एकनिष्ठ आहे. आमची तत्व घेऊन आमची भूमिका घेऊन आम्ही 29ची निवडणूक लढवणार हे मात्र नक्की आहे. ते तुम्हाला मित्र आज सांगते मी माझ्या पक्षातून लढवणार आहे. आता तुम्ही जर पाहिलं असेल त्यांच्या शिरसाट जे मंत्री आहेत शिरसाटांनी सांगितलं का 29ची निवडणूक प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून लढवणार आहे. त्यांचा निर्णयाचा आम्ही आदर करू. तुम्ही आता सांगितलं की 29च्या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा सुधाकर घारे यांची या संदर्भातली नेमकी भूमिका काय असेल? जिथे वन विभागाच्या मुख्य रस्त्याकरता फुटभर जागा दिली जात नाही अशा वेळेस 600 हेक्टरचा भूखंड फॉरेस्टचा जो आहे तो दिला जातो. तालुक्यातला हा मोठा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. याच्याबाबत तुमची नेमकी भूमिका काय असेल? काही फॉरेस्टचा जो विषय आहे हा निर्णय शासनाकडे अवलंबून असतो, परंतु जो शेतकऱ्यांचे जे विषय आहे शेतकऱ्यांचे विषय घेऊन आम्ही नक्कीच शेतकऱ्यांची बाजू घेऊन टोरंट असेल टाटा असेल आपण मागच्या वेळी पाहिलेलं सुद्धा आहे. टाटा कंपनीच्या गेटवर आम्ही उपोषण करून शेतकऱ्यांचे जे बाकी प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही तिथं उपोषण केलं होतं आणि बरेच ते प्रश्न सुटलेले आपण पाहिलेले आहेत. तसेच आम्ही आता टोरंटच्या बाबतीत सुद्धा निर्णय घेतला. टोरंटचा जे जनसुनावणी झाली त्या जनसुनावणीमध्ये सुद्धा आम्ही सर्वजण होतो. तिथे सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवण्याचं काम केलं. जिथे जिथे शेतकऱ्यांना अडचणी तयार होतील तिथे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभी असेल हे तुम्हाला आजच्या पत्रपरिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो. निवडणुकीच्या वेळेस की आम्ही विकास कामासाठी मसाळ्यात पण एकत्र येतोय महायुती म्हणून, तर तिथे काय चित्र झालं ते सगळ्यांना माहितीच आहे. आताही त्यांच्या त्या बाईकचा हवाला देऊन आपण जर म्हटलं की ते महायुती म्हणून एकत्र जर येत आहेत तर तुम्ही ऍज अ जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीचे म्हणून मैत्रीचा हात तुम्ही पुढे करणार की त्यांनी करावा, नेमकं काय? आम्ही राष्ट्रवादी आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे शिवसेना असेल, ही महायुतीमध्ये काम करते. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते त्या पूर्ण त्या डिसिजन घेत असतात. कर्जत खालापूरमध्ये आपण अनेक वर्ष पाहिलेलं आहे. आम्ही आता या सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनी परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली होती आणि त्या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून तिथे तिथे आम्हाला खऱ्या अर्थाने माझ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम करण्याची संधी मिळते. मी संधी देण्याचं काम करतोय. आपण सर्वांनी पाहिलंय आमच्या पुष्पाताई दगडे आज कर्जतच्या प्रथम नागरिक म्हणजे नगराध्यक्ष आपल्या समोर बसलेले आहेत. सभापती नमिता घारी आपण बघितले असेल. जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती नारायणजी डामसे इथे बसलेले आहेत. आमचे गटनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य संतोषजी बैलमाळी इथे बसलेले आहेत. मी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी यशस्वी झालो याचाच मला खऱ्या अर्थाने मोठा आनंद आहे. नसल्यामध्ये नाही दिला तर कर्जत पण आम्ही नाही दिला. कोणाला हात देण्याची गरज नाही. जो विचार माणसाचे विकासासाठी विचार एक असणं गरजेचं आहे आणि कोणाचे विचारच विकासासाठी असतील तर मी काही करू शकत नाही. त्यासाठी आमदारांनी बाईट दिले ते माध्यमांना की मसाळ्यामध्ये महायुती म्हणून आम्ही एकत्र येतो. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 6 मतं मिळाली. आमदारांनी काय बाईट द्यायचं हे आमदारांनीच सांगितलं पाहिजे. याच्याविषयी आपण आमदारांचीच बाईट घेऊन त्याचं जर तुम्ही क्लॅरिफिकेशन केलं तर अजून चांगलं होईल. त्यांच्या मनात काय आहे ते मला माहिती नाही. कारण का जर प्रेम करायचं म्हटलं तर दोन्हीकडून त्याला प्रतिसाद मिळाला पाहिजे. एकतर्फी प्रेम कधी होत नसतं. मी संतोषजीला जर आय लव्ह यू म्हटलं तर संतोषजी आय लव्ह यू म्हटलं पाहिजे ना. पार्टीवर मोठा प्रसंग उद्भवला होता. आपल्या पक्षाचे नेते आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांचा विमान अपघात झाल्यानंतर पक्ष अडचणीत असताना पक्षाकडे काहीतरी मागणी करायची आणि पक्षाला वेटींग करायचं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम नाही. मी कधीही त्या पदासाठी इच्छुक नव्हतो. कधीही माझं नाव मी चर्चेत आणलं नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय मी नेहमी मान्य केलेला आहे. अजितदादांच्या रूपाने आमच्या पक्षाचं जे नुकसान झालंय ते कधीच न भरवलेलं नुकसान झालंय आणि पक्ष अडचणीत असताना अशा गोष्टीचा स्वतःचा फायदा असण्यासाठी कुठलं काही मागणं माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला योग्य वाटत नाही.
आदरणीय तटकरे साहेबांनी कर्जत कलापूर असेल, आमचा रायगड जिल्हा असेल, महाराष्ट्राचं नेतृत्व करता करता आमच्या सर्वांनाच जिल्ह्यामधल्या सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम केलंय. माझ्यासारख्या एक सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मुलाला या पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष केलाय. आदरणीय साहेब माझ्या पाठीशी वडिलांसारखं माझ्या डोक्यावर हात ठेवून काम करत मला काम करण्याची संधी उपलब्ध करून देते. आणि तटकरे साहेबांच्या माध्यमातून मला सर्वच ताकद मिळाली आहे. तटकरे साहेब जेव्हा संधी मिळेल सर्वप्रथम ती संधीचा लाभ मला देतील हा मला नक्की विश्वास आहे. कारण 3% महायुती आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जेव्हा संधी उपलब्ध होईल तेव्हा संधी सर्वप्रथम माझ्या रूपानेच असेल असं मला पक्षावर विश्वास आहे. आदरणीय तटकरे साहेबांचा विश्वास आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे खोपोलीमध्ये मंगेश काळोखे प्रकरण पूर्ण जिल्ह्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली ती मंगेश काळोखेच्या रूपाने घडली. आणि मंगेश काळोखे सारख्या तिथल्या एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा अगदी निर्घृण हत्या झाली. आणि त्या हत्येमध्ये माझं नाव घेण्याचं काही विनसंतोषी मंडळींनी प्रयत्न केले, परंतु माझा पोलीस प्रशासन असेल आणि आपल्या रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय अचल दलाल मॅडम असतील यांनी पूर्ण त्या गोष्टीचा तपास केला. त्यामध्ये मी असेल, आमच्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते भरतभाई असतील, या दोघांचं नाव जाणीवपूर्वक घेण्याचं कोडेकर साहेब आपण सगळ्यांच्या माध्यमातून केलेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. परंतु माझा पोलीस प्रशासनावर विश्वास होता. पोलीस प्रशासनाने पूर्ण तपास करून त्यामध्ये माझा कुठलाही संबंध नाही असं पोलीस प्रशासनाने सिद्ध केलं. भरतभाईंना काही दिवसासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यांची सुद्धा चौकशी केली. त्यांच्या चौकशी दरम्यान सुद्धा ते सुद्धा त्या प्रकरणात कुठेही नव्हते. त्यांना सुद्धा 169 मध्ये अगदी क्लीन चिट देण्याचं काम पोलीस प्रशासनाने दिलं. त्यामध्ये मी पोलीस प्रशासन असेल त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करीन. आणि ज्यांनी जो गुन्हा केलाय त्याचा भोग ते भोगतील. आणि आपण सर्वांनी बघितलं असेल त्या गुन्ह्यामध्ये ज्यांनी गुन्हा केलाय आणि जो गुन्हा करायला ज्यांनी मदत केली त्या सर्वांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांची शिक्षा ते भोगतायत. आपण सर्वांनी बघितलं असेल. आणि ज्यांनी ज्यांनी आमच्याविषयी जे कारस्थान केलं त्यांना जनतेने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आपण सर्वांनी बघितलेलं आहे. मी जास्त काही बोलण्यापेक्षा स्वतःच्या पायावर स्वतः दगड घालण्यासारखा विषय आपण सर्वांनी बघितला आहे. त्यांच्या घरी भरतभाईंना काल माझंही बोलणं झालं. दीपक शेलार तालुकाध्यक्षी बोलून त्यांच्या घरामध्ये लग्न आहे. काल त्यांच्या घरी हल्दी आहे आणि उद्या लग्न आहे, त्यामुळे ते हजर राहू शकले नाही. तुम्ही काही गैरसमज करू नका. माझा फोन बंद असलेला आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय तटकरे साहेब हे जिल्ह्याचे एक हुशार नेतृत्व असणारं एक नेते आहेत. आणि आपण सर्वच बघतो ज्या आंब्याला फळं असतात तिथेच लोक दगड बांधण्याचं काम करत असतात. तटकरे साहेबांनी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम केलंय, ताकद देण्याचं काम केलंय. आणि त्याच माध्यमातून विरोधक त्यांच्यावर अशी चिखलफेक करत असतात. परंतु तटकरे साहेब हे तटकरे साहेब आहेत, ते महाराष्ट्रामध्ये प्रमुख 5 नेत्यांमध्ये एक नेतृत्व आहे. आपण सर्व एकत्र झालेलं आहे. आणि तटकरे साहेबांनी अशा छोट्या मोठ्या गोष्टींना कधीही भीक घातलेली नाही. तटकरे साहेब नेहमी आज 40-45 वर्ष ते आधी त्यांचं काम ते करत राहिलेलं आहे. आणि विकासाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम सुद्धा आदरणीय तटकरे साहेबांनीच केलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो. आम्ही माहितीमध्येच आहे. आता कोणी आरोप करायचे, कोणी प्रत्यारोप करायचे, त्याचे जशाच तसं उत्तर मिळत असतं. सर्वांच्या आशीर्वादाने मला संधी मिळाली तर त्या संधीचं स्वागत करेल. त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं होतं की विकासासाठी मी एक पाऊल पुढे. कोणी हात पुढे करण्यापेक्षा ते स्वतः आमदार आहेत, त्यांनी मनाचा मोठेपणा करावा. कर्जत तालुक्यामधल्या जनतेला विकास होत असताना त्यांनी ती खऱ्या अर्थाने जी बाकी चाललंय घरातलं राजकारण ते थांबवावं. आणि जे खरंच ठेकेदार आहेत आणि खरंच काम करणारी मंडळी आहेत त्यांना संधी द्यावी.
त्यांनी मन मोठं केलं तर कर्जत तालुक्यामध्ये आपोआप कर्जत तालुक्याचा विकास होईल. हा राष्ट्रवादीचा आहे, हा बीजेपीचा आहे हे करत असण्यापेक्षा कर्जतचा विकास कसा होईल हे करण्यासाठी आपण जर बघितलं मागचे 15 वर्ष सुरेश लाड आमदार होते, त्याच्या आधी 15 वर्ष साठम आमदार होते, पण त्यांनी कधीही कर्जत तालुक्यामध्ये असं एकतर्फी राजकारण केलं नव्हतं. आज तसं जर राजकारण केलं तर कर्जतमध्ये नक्कीच खेळीमेळीच्या राजकारणामध्ये विकास होत राहील. मर्जीचे ठेकेदार असण्यापेक्षा काम करणारे, चांगले काम करणारे ठेकेदार असावे. कर्जतचा विकास करण्यासाठी आपण पुढे पण तरी आता तुमच्या बोलण्यात आलं की राष्ट्रवादी किंवा इतर पक्षाच्या लोकांच्या ठेकेदारांना कामं मिळत नाहीत. असं कसं असतं? आज वस्तुस्थिती आहे. आज तुम्ही जर सार्वजनिक बांधकामामध्ये PWD मध्ये गेला, जिल्हा परिषदमध्ये गेला, पंचायत समितीमध्ये, आता आम्ही जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये, पण त्याआधी हा कुठल्या पक्षाचा ठेकेदार आहे त्यालाच काम द्या हे जे चाललंय हे पहिलं बंद झालं पाहिजे. आणि जे आमदारांनी बाईट दिली त्यांनी सांगितलं की आम्ही आता मिळून काम करणार आहे, रायगडचा विकास करण्यासाठी करणार आहे, तेच जर आमदारांनी मनापासून त्यांनी कृतीमध्ये उतरावं, त्यांनी जर कृतीमध्ये उतरवलं तर नक्कीच कर्जतचा चांगला विकास होईल. हा ठेकेदार राष्ट्रवादीचा आहे म्हणून त्याला काम द्यायचं नाही किंवा अजून मी स्पष्ट काही बोलत नाही किंवा मागचे बोलले आता काय वातावरण बिघडवत नाही, चाललं शांत चाललंय, शांत राहू दे, आता कुठली इलेक्शन नाही. त्यांच्या बरोबरच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिंदे, शिवसेना, बीजेपी एकत्र येते. आम्ही एकत्र आहे सर्वजण. आणि माहितीमध्ये आहे, आणि माहितीचा एक घटक आहे. पण 29 ला उलट भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या माणसावर विश्वास टाकल्यानंतर तिकीट दिलं अजून चांगलं आहे ना. जिल्हा परिषद पंचायत समिती घेत होतो ना आपण त्यांना. आता आपण 5-6 दिवस नाराज असल्याच्या बातम्या होत्या. यानंतर भाजपमध्ये जाण्याची चर्चा होती. तेव्हा भाजपच्या कोणी नेत्यांनी संपर्क नाही केला. नाही, असं काही झालेलं नाही. भारतीय जनता पार्टीचे आणि आमचे कर्जत कलामचे नेते माझे मित्र सुद्धा आहे. आम्ही एकामेकाशी चर्चा करतो, पण त्यांनी असं कधी काही माझ्याशी घेण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय जनता पार्टीला सुद्धा आम्ही कर्जत कलामची जेव्हा आता पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका होत्या तेव्हा आम्ही त्यांना आमच्याबरोबर लढण्यासाठी त्यांना ऑफर केली होती. त्यांना स्वतः मी माझं जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांना पत्र दिलं आहे की आपण एकत्रित लढलं पाहिजे, एकत्रित राहिलं पाहिजे. परंतु त्यांचं आणि शिंदे शिवसेनेचं पहिल्यापासून गठन होतं, त्यामुळे ते तिकडे गेले, तिकडे लढले. त्यामुळे माझ्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना मला नाही देता आला. नाही, मगाशी भाऊ तुम्ही पण म्हणाला पण दिलं की भाजप स्वतंत्रपणे 19 ला निवडणूक लढवणार, त्याची चाचपणी तुमच्यासाठी आता चालू आहे की तुम्ही चेहरा असणार का 19 ला? मी तुम्हाला पहिलंच सांगितले 2029 ला मी जसं मी तुम्हाला 2024च्या आधी सांगितलं होतं 2024 ची निवडणूक मी लढवली की नाही, मला हरलो असेल तसं आजच सांगतो 2029 ची निवडणूक सुधाकर घाली लढवणार. त्यामध्ये काय त्यामध्ये काय बदल झाला का? फक्त पक्ष माहित नसेल. नाही, असं कसं बोललं? म्हणजे कुठेतरी तटकरे साहेब भाजपच्या थोडेसे जवळ गेलेले आहेत, पुढचा भविष्याचा विचार त्यांचा भाजपच्या बाजूने आहे असं बोललं जाते. जर तटकरे साहेबांनी, तटकरे घराण्यांनी जर निर्णय घेतला भाजपमध्ये जायचा, तिचा जिल्हाध्यक्ष म्हणून आणि तटकरे साहेबांचा एक खंदा कार्यकर्ता म्हणून आपला निर्णय काय असेल? आता तुम्ही भविष्याचे प्रश्न विचारात काय अर्थ नाही, परंतु आदरणीय तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तुम्ही जो प्रश्न विचारला तर त्यांना त्या समन्वय समितीमधून त्यांचं नाव कमी केलंय हे मी काय ऐकलं नाही, मला काही माहिती सुद्धा नाही. मी ऐकलं नाही, मला माहिती नाही. त्यातून तिन्ही पक्षांचे आपण तिन्ही पक्षाचे असं तर सर्वांना काय तुम्ही एकच आणि ते आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय प्रफुल्ल असतील, महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई असतील, हे परिस्थितीचा निर्णय घेत असतात. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचं या विषयावर बोलणं उचित राहणार नाही असं मला वाटतंय. परंतु आपण सांगितलेल्या कुठल्याही विषयामध्ये आमचं आदरणीय तटकरे साहेबांना आमचे नेते आहेत. जेव्हा काय घडेल तेव्हा